ज्या मातेने जन्म दिला तिनेच आपल्या काळजाच्या तुकड्याचा जीव घ्यावा, ऐकायलाही अंगावर काटा येईल. पण हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या 24 वर्षीय मुलाचा आईनेच प्रियकराच्या मदतीने गेम वाजवलाय. पुण्यात नोकरी करणारा सचिन राजगुरू वय 24 काही दिवसांपूर्वीच आपल्या मूळ गावी म्हणजेच लोणार तालुक्यातील वडद येथे परतलेला होता. गावी आल्यानंतर त्याला आपल्या आईच्या म्हणजेच लीलाबाई वय 55 हिच्या अनैतिक संबंधांबद्दल धक्कादायक माहिती मिळाली. गावातीलच रामदास तनपुरे वय 65 याच्यासोबत लीलाबाईचे अनैतिक संबंध सुरू होते. सचिनने या नात्याला कडाडून विरोध केला आणि हाच विरोध त्याच्या मृत्यूचं कारण ठरलाय. आपलं बिंग फुटेल आणि समाज काय म्हणेल या भीतीने आई लीलाबाई आणि तिचा प्रियकर रामदास यांनी सचिनला कायमचं संपवण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी नरेश पवार नावाच्या एका व्यक्तीला 25,000 रुपयांची सुपारी दिली. पाहुण्यांकडे जाऊन येऊ असं सांगून सचिनना यावेळी घराबाहेर काढण्यात आलं. साखरा परिसर येथे त्याला बेसावध करून दारू पाजण्यात आली. त्यानंतर उमरदरा शिवार येथे संधी मिळताच आरोपींनी दगडाने सचिनचा चेहरा ठेचून त्याची निर्गुणपणे हत्या केली. ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह जामदया शिवारातील एका नाल्यामध्ये फेकून देण्यात आला. 8 एप्रिल रोजी नाल्यात छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळल्यामुळं संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली होती. स्थानिक गुन्हे शाखेसमोर मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान होतं. मात्र तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हा धागा शोधून काढला की तो मृतदेह सचिन राजगुरूचाच आहे. तपासात पोलिसांना सचिनची आई लीलाबाई हिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. जेव्हा पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा तिने प्रियकर आणि सुपारी घेणाऱ्या मारेकऱ्यासह आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी शुक्रवारी वडद येथून आई लीलाबाई, प्रियकर रामदास तनपुरे आणि मारेकरी नरेश पवार या तिघांनाही अटक केली आहे. मुलाच्या रक्ताने हात माखलेल्या या नराधम आईची क्रूरता पाहून संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळलेली होती. वासना आणि भीती जेव्हा नात्यांवर वरचढ ठरते तेव्हा माणुसकीचा कसा अंत होतो याचंच हे जिवंत उदाहरण आहे.